हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर यूट्यूबवर कुठला व्हिडिओ पोस्ट करते आहे. त्याचं कारण असं की एकतर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं की खूप कामं पेंडिंग होती आणि एक खूप महत्त्वाच्या नवीन प्रवासाला सुरुवात करायची होती आणि त्यामुळे मी खूप जास्त ऑक्युपाईड होते. जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात दे ऑलरेडी नो की काय रिझन आहे, बट ज्यांना नाही माहिती त्यांना मी आता सांगेनच. आणि म्हटलं की आत्ता थोडंसं रुटीन सेट होतं आहे तर पुन्हा एकदा आपण व्हिडिओज बनवायला सुरुवात करूया, बिकॉज आता याच्या पुढे अजून खूप 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 एक्साइटिंग व्हिडिओज आहेत जे येणार आहेत. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की काय स्पेशल होतं ज्याच्यासाठी मी इतकी ऑक्युपाईड होती आणि मी अजिबात व्हिडिओज पोस्ट नाही केलेत. सो गाईज, दिस इज व्हॉट द रिझन इज. मी आणि माझ्या भावाने मिळून आम्ही दोघांनी कॅफे ओपन केला आहे बदलापूरमध्ये. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. द नेम इज कॅफे फूड पूल. आणि जसं मी म्हणाले, जे इंस्टाग्रामवर ऑलरेडी मला फॉलो करतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे की मी याच सगळ्या गडबडीत होते आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करताच येत नव्हते मला. बट नाव फायनली आता थोडा वेळ मिळाला, मी थोडी लवकर आले आणि म्हटलं की आपण थोडं शूट करूया, कॅफेमध्ये शूट करूया. रादर याच्या पुढचे बरेचसे व्हिडिओज मला वाटतं आता कॅफेमध्येच असतील, कारण मी ऑलमोस्ट पूर्ण वेळ आता इथेच असते. त्याच्यामुळे आता कॅफेचं कसं चालू आहे, काय चालू आहे, मी कसं करते, कसं मॅनेज करते ते तर मी आता हळूहळू सांगेनच अपकमिंग व्हिडिओजमध्ये. बट फॉर नाव मी म्हणजे आम्ही 6 तारखेला आम्ही कॅफेचं ओपनिंग केलं, 6 एप्रिलला. आणि इट्स बीन अ मंथ ऑलमोस्ट आता होईल. सो इट्स गोईंग रिअली वेल. टचवूड जसं एक्सपेक्टेड होतं त्या पद्धतीने सगळं स्मूथली व्यवस्थित चालू आहे. But yes, there are few things which we need to work on and we are working on it. त्याच्यामुळे थोडंसं बिझी स्केड्यूल चालू आहे. त्यात जशी म्हणाले की अजून फंक्शन्स येणार आहेत घरात. म्हणजे माझ्या मावशीचं लग्न आहे, माझ्या बहिणीचं लग्न झालं आता काही दिवसांपूर्वी. त्याच्यामुळे खूप सगळं ऑक्युपाईड सगळा वेळ जात होता. त्याच्यामुळे खूप ऑक्युपाईड होते मी सतत. आणि आत्ताही असणार आहे, अजून 12 तारखेला लग्न आहे. त्याच्यामुळे मी गडबडीतच आहे. संगीतचे प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यानंतर शॉपिंग आणि त्यात कॅफे सांभाळायचं आणि परत व्लॉग्स बनवायचे आहेत लग्नाचे सगळे. त्याच्यामुळे खूप काम आहेत. सो प्लीज सपोर्ट करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. सो दॅट्स इट. बट आता मी तुम्हाला जस्ट एक छोटीशी टूर देते की कसं आहे काय. सो दिस इज आउटसाइड. मी आता बाहेरून नाही दाखवत. इथे आम्ही बाहेर एक टेबल टाकला आहे बिकॉज संध्याकाळी इथे खूप छान वातावरण असं. जसं तुम्ही समोर बघू शकत असाल, पूर्ण डोंगर आहे, या बाजूने खूप सुंदर सनसेट दिसतो. त्याच्यामुळे इथे वातावरण खूप छान असतं संध्याकाळचं. आता खूप ऊन असतं 6-6:15 त्याच्यामुळे या वेळेला बाहेर कोणी नाही बसत युजली, बट रात्रीचे बसतात बाहेर. आणि आय होप की पावसाळ्यात वगैरे आय गेस दिस प्लेस वुड बी मच ऑक्युपाईड. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. आणि हे जे सगळे वॉलपेपर्स आहेत हे सगळे आम्ही कस्टमाइज केलेत, स्वतः शोधलेत. मी माझ्या कझिनने मदत केली आहे, आसमीने. आणि आम्ही सगळे वॉलपेपर शोधलेत आणि ते कस्टमाइज करून प्रिंट करून घेतलेत आणि असे लावून घेतलेत हे वॉलपेपर. सो आम्हाला त्या थीम वाईजच हवे होते सगळे, की आपण जे काही मेन्यूमध्ये ठेवले त्या हिशोबाने करायचे होते. दिस इज हाऊ द सीलिंग लुक्स. अगेन वी वॉन्टेड अ व्हेरी एस्थेटिक लुक, एकदम इंस्टाग्रामेबल, एकदम फोटोजेनिक दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे we wanted to add greens also. So हा तर टेबल आहे. आणि this is how my kitchen looks. खूप छोटंसं किचन आहे, बट आय थिंक एक सुरुवात म्हणून आय थिंक वी फाउंड इट क्वाईट गुड. सो इथे ओव्हन आहे, गॅस आहे, बाकीचे इक्विपमेंट्स आहेत. हा फ्रीज पण आम्ही
वाशीवरून कस्टमाइज, रादर हे सगळे इक्विपमेंट्स आम्ही तिथून सगळे कस्टमाइज करून घेतलेले आहेत आम्हाला जसे हवे त्या पद्धतीने. अँड दीज आर दी स्टोरेज रॅक्स. सो इट्स क्वाईट डिसेंट, क्वाईट नाईस. आणि इथे आता आय डोंट नो, इथे लाईट तशी जात नाही, बट स्टील फॉर अ सेफ साईड आम्ही एक पंखा घेतला आहे जो इन्व्हर्टरवर सुद्धा चालेल. सो एसीचं कूलिंग असताना इन केस वर्स्ट केस सिनारिओ कधी लाईट गेलीच तर ॲटलिस्ट वी कॅन स्विच ऑन द फॅन. आणि काय नाही, असा छोटूसा क्यूटसा एकदम एस्थेटिक गोडसा कॅफे आम्ही बनवला आहे. आणि येस, इथे सर्टिफिकेट्स लावलेत माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्रीचे आणि हॉटेल मधल्या ट्रेनिंगचे. सो दॅट्स इट. मी आणि माझ्या भावाने जवळपास 3-4 महिने प्रचंड एफर्ट्स घेतलेत टू बिल्ड दिस. आणि ऑफकोर्स माझ्या पूर्ण फॅमिलीने, आमच्या पेरेंट्सने खूप सपोर्ट केला आहे. आणि आय जस्ट होप दॅट वी ऑलवेज हॅव द करेज टू फेस वॉट एव्हर मे कम. पण सध्या तरी वी आर व्हेरी हॅपी, वी आर एन्जॉईंग द प्रोसेस. आणि राहिला प्रश्न व्लॉग्सचा, तर मी विचार करते की सोमवारी कॅफे आम्ही बंद ठेवणार आहे. त्याच्यामुळे सोमवारचे जे काही माझे बाकी डोक्यात जे काही कॉन्टेंट असतील, आय एम प्लॅनिंग की ते मी सोमवारचा वेळ थोडा युटिलाइज करेन. आता रुटीन तेवढं अजून सेट नाही झालं, त्याच्यामुळे एक सोमवार येतो मग असं वाटतं खूप आळस येतोय. बट आय एम प्लॅनिंग की मी सोमवारचा दिवस थोडा चांगल्या पद्धतीने युटिलाइज करेन आणि सोमवारी कॉन्टेंट बनवून ठेवत जाईन. So that's about it. I hope you like this video. I hope you guys like the surprise. आणि प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे फ्रेंड्स किंवा तुम्ही तुमचं कुणीही ओळखीचं जर बदलापूरमध्ये राहत असेल तर प्लीज 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 बदलापूरमध्ये त्यांना या कॅफेला व्हिजिट करायला सांगा. हा कॅफे जो प्रपोज्ड पनवेल हायवे आहे बदलापूर ईस्टला, कात्रप हायवे जवळ, सो इट्स नियर टू दॅट. आणि बाकी तर जे कॅफेच्या ॲड्रेसचे डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईनच. सो प्लीज 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 विजिट कॅफे फूडपूल. प्लीज इंस्टाग्रामवर कॅफे फूडपूलच्या अकाउंटला फॉलो करा. अँड सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.